पिक्चर सुरू व्हायच्या आधी स्क्रीनवर एक ॲड दिसली, जी तुम्ही पण बऱ्याच वेळा पाहिली असेल. त्या ॲडमध्ये तंबाखू, बीडी, सिगारेटच्या व्यसनामुळे लोकांच्या जीवनाचे झालेले हाल दाखवलेत. कुणाचा जबडा ऑपरेशन करून कापावा लागला, तर कोणाचे फुफ्फुस खराब झालेले दाखवलेत. पेशंटच्या फॅमिलीला सुद्धा किती त्रास सहन करावा लागतो तेही या ॲडमध्ये तुम्ही पाहिलं असेल. व्यसन केल्यामुळे जीवघेणा कॅन्सर होतो. हे व्यसन आजच सोडा. एवढे जीवघेणे परिणाम असतात तरीही लोक व्यसन का करतात बरं? एकदा लागलेलं व्यसन का सुटत नाही बरं? व्यसन सोडायला काय करायला पाहिजे? तंबाखू, मावा, बीडी, सिगरेट व्यसन कोणतंही असो, ते हळूहळू लागत असतं. कधीतरी एखादा मित्र म्हणतो, एकदा घेऊन बघ, काय नाही होत रे. मग त्यानंतर एकदाच घेऊन मन भरत नाही. परत परत ती गोष्ट आपल्याला खावीशी वाटते आणि मग हळूहळू आपण व्यसन करायला लागतो. फक्त एकदा खाऊन बघतो म्हणून केलेली सुरुवात व्यसनात का रूपांतरित होत असेल बरं? कारण तंबाखू, मावा, सिगरेट, बीडी, गुटखा या पदार्थांमध्ये निकोटीन नावाचं केमिकल असतं. हे बऱ्याच जणांनी ऐकलंही असेल. पण हे निकोटीन नावाचं केमिकल मेंदूमध्ये असा कोणता केमिकल लोचा करतं बरं, ज्यामुळे व्यसनाची सवय सुटतच नाही? पिक्चरमध्ये तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा हिरो दुःखात असतो तेव्हा तो व्यसन करायला लागतो, कारण निकोटीन आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं एक केमिकल रिलीज करत असतं. हेच ते हार्मोन असतं ज्यामुळे आपल्या मेंदूला सुख आणि आनंद मिळाल्याचा सिग्नल जातो. म्हणूनच जेव्हा एखादा व्यक्ती तंबाखूजन्य पदार्थ खातो तेव्हा त्याला आनंदी झाल्यासारखं वाटतं. म्हणूनच माणसाला सतत व्यसन करावंसं वाटतं. एक दिवस जरी व्यसन केलं नाही तर माणूस बेचैन व्हायला लागतो, चिडचिड करायला लागतो, झोप लागत नाही. या सगळ्यांना विड्रॉल सिम्पटम्स असं म्हणतात. व्यसन लवकर सोडले नाही तर फुफ्फुसाचा आणि तोंडाचा जीवघेणा कॅन्सर होतो. हे सगळ्यांनाच माहिती असतं, पण तरीही माणूस इच्छा असूनही व्यसन का सोडू शकत नाही? त्याची 4 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे मानसिक सवय. जेवणानंतर, चहा पिताना, ऑफिसच्या ब्रेकमध्ये मित्रांसोबत गप्पा मारताना व्यसन करणे लोकांचं एक रुटीन बनलेलं असतं. दुसरं कारण म्हणजे सोशल प्रेशर. अरे एक पान घे रे, काही होत नाही, असं मित्र म्हणतात. त्यामुळे नकळत माणूस परत व्यसन करतो. आणि तिसरं कारण म्हणजे स्ट्रेस रिलीफचा भ्रम. लोकांना वाटतं व्यसन केल्यामुळे ताण कमी होतो किंवा फ्रेश वाटायला लागतं, पण प्रत्यक्षात नकळतपणे ताण अजूनच जास्त वाढत असतो. चौथं कारण म्हणजे निकोटीन. माणसाची निर्णयशक्ती आणि इच्छाशक्ती दोन्हीही कमकुवत करत असते. आता प्रश्न येतो की एकदा लागलेलं व्यसन सुटतच नाही का? सोडायचं असेल तर कसं सोडायचं? पहिला उपाय, व्यसन कोणतंही असो ते सोडवता येणं शक्य आहे. व्यसन जसं हळूहळू लागतं तसंच ते सोडवतानाही हळूहळू सोडावं लागतं, तरच ते कायमस्वरूपी बंद करता येतं. व्यसन एकदमच बंद करण्याऐवजी थोडं थोडं प्रमाण कमी करायला पाहिजे, ज्यामुळे शरीराला सुद्धा कमी व्यसन करायची सवय लागते. दुसरा उपाय म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निकोटीन गम वापरू शकता. तिसरा उपाय म्हणजे स्वतःला डिस्ट्रॅक्ट करायला सुरुवात करा. व्यायाम करा किंवा नवीन काहीतरी स्किल शिकण्यात वेळ घालवा, ज्यामुळे तुमचं मन दुसऱ्या गोष्टीत सतत गुंतलेलं राहील. चौथा उपाय म्हणजे व्यसन करणाऱ्या मित्रांपासून लांब राहायचं. त्यांच्याशी भेटणं आणि बोलणं काही दिवस टाळायचं, कारण हे मित्र तुमचं मनोबल कमी करत असतात. पाचवा उपाय म्हणजे अशा लोकांच्या सोबत वेळ घालवायला सुरुवात करा जे तुम्हाला चांगल्या सवयी लावायला मदत करतील आणि तुम्हाला मोटिवेट करतील. सहावा उपाय म्हणजे व्यसन सोडायच्या निर्णयावर ठाम राहायला शिका. तुमच्यापैकी जर कोणी मनावर ताबा ठेवून व्यसन करायचं बंद केलं असेल तर तुमची मोटिवेशनल स्टोरी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.